नमस्कार मंडळी, स्नेहलतास यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि इथे मस्त मी चिकू कापून ठेवलेले आहेत दोन, आणि इथे दोन चिकू ठेवलेले आहेत आपल्याला वरतून लावण्यासाठी फोडी बारीक करायच्या त्यानंतर। आणि हे जे चिकू कापले याची छान आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सर मधून पाणी न घालता। आणि इथे मी दूध थोडंसं घेतलेलं आहे कारण जेणेकरून आपल्याला त्या दुधामध्ये 4 चमचे मिल्क पावडर टाकायचे आहे। आणि इथे मी थोडीशी साखर घेतलेली आहे दुधामध्ये घालायला। आणि इकडे आपलं दूध छान उकळते। मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे म्हशीचं, आणि त्याच्यामध्ये आता आपण ही साखर घालणार आहोत। तर त्याच्यात आता आपल्याला ही साखर घालवायची आणि दूध छान आपल्याला तापवून घ्यायचं आहे। आणि त्याच्यातच आता आपल्याला मिल्क पावडर पण घालायची आहे। हे दूध छान असं मस्त घट्ट करून घ्यायचंय। तर आता आपण मिल्क पावडर पण घालूया त्याच्यामध्ये। इथे आता आपण दुधामध्ये साखर घालून घेतलेली आहे, आणि इथे मी मिल्क पावडर 4 चमचे, हे पोह्यांचे 4 चमचे याच्यात घालून छान अशी पेस्ट केलेली आहे। आणि आता ह्या आपल्या उकळत्या दुधाकडे आपल्याला त्याच्यामध्ये घालून छान हलवून घ्यायचं आहे। आता हे छान दूध आहे तर आपल्या याच्यामध्ये आपण ही मिल्क पावडर सगळी घालणार आहोत। आणि पूर्ण ही मिल्क पावडर 4 चमचे आपण घातलेली आहे। आणि त्याच्यातच आपल्याला आता आपल्याकडे दुधावरची घट्ट साय असेल तर ती मी घालते। माझ्याकडे 2-3 चमचे दुधावरची घट्ट साय होती, ती पण मी घातलेली आहे। आणि छान आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आणि दूध आपलं तापतच आहे तर सतत ढवळत राहायचं, कारण नाहीतर मग दूध खाली लागू शकतं। तर सतत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे दूध। एक 5-6 मिनिटं आपल्याला छान ते घट्टसर करून घ्यायचंय। हे अर्धा लिटर म्हशीचं दूध आहे, आणि याच्यामध्येच आपण थोडीशी 4-5 चमचे साखर घातली होती। आता चिकू किती गोड आहे त्याच्यावर आहे, तर तुम्ही कमी पण साखर घालू शकता। 4 चमचे घातली तरी चालेल। टेस्ट करून बघायचं किती गोड आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण 3 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे दुधामध्ये खलवून, साखर घातलेली आहे। आणि आता आपण ते छानपैकी घट्टसर झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। छान आपण इथेच उभं राहायचं, नाही तर दूध खाली लागू शकतं। आणि तिकडे दुसरीकडे आपण चिकूची पेस्ट पण करून घेणार आहोत। दूध आपलं छान घट्ट होत आलेलं आहे। थोडीशी वेलची पूड आहे ती पण मी घालते, आणि छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे दूध। म्हणजे बऱ्यापैकी ते आपल्याला कमी करायचं आहे। अर्धा लिटरचं निदान पाव लिटर थोडंसं कमी करायचं आहे। त्याला घट्टपणा आला की आपली कुल्फी पण छान होईल, कारण याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे काही घालत नाहीये। ती छान आपल्याला उकळून घ्यायची आहे मस्तपैकी। दूध अजून आपल्याला उकळायचं आहे। इकडे मी चिकू जे कापले होते ते मिक्सरच्या भांड्यामधून मी फिरवून घेते। याच्यात कुठलंही पाणी किंवा साखर दूध काही घालायचं नाही, असंच आपल्याला पेस्ट करायची आहे। हे बघा, जवळजवळ 7-8 मिनिटं झालेली आहे। आपले दूध छान असं उकळतं आहे, आणि त्याला छान मलई पण दिसते आहे दुधावर आलेली छान अशी। आणि आपण मिल्क पावडर पण टाकली आहे, थोडी साखर पण टाकलेली आहे। कुल्फी फारशी गोड नसते। हे बघा, तुम्ही बघताय किती घट्ट झालेलं आहे ते। छान त्याला मलई पण सुटलेली आहे। आता आपल्याला काय करायचं, गॅस बंद करायचा आहे पूर्णपणे। त्याची वाफ येते त्याच्यामुळे ते जरा धुरकट दिसते। तर आपलं दूध छान उकळलेलं आहे आणि कमी पण झालेलं आहे। जवळजवळ 1 मोठी वाटी कमी दूध झालेलं आहे, त्याच्यातलं छान आटवून घेतलेलं आहे मी ते। आणि आता आपल्याला ते बंद करायचं। थंड झाल्यानंतर ते आणखीन घट्ट होत जाईल, आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण पुढची कृती करणार नाहीये। तर त्याला पूर्ण थंड होऊन द्यायचंय त्या दुधाला। आता मी गॅस बंद करते। हे बघा, मी आता काय केलं, आपण जे दूध छान असं उकळून घेतलं होतं छान असं मस्तपैकी, तर त्याला छान असा घट्टसरपणा आलेला आहे। हे बघा छान। आणि मी 2 वाट्यांमध्ये घेतलेला आहे। तर माझ्याकडे आता मँगोचा आंब्याचा रस पण आहे, तर आपण 2 कुल्फ्या बनवूया। तर आपण म्हणून मी दोन्ही वाट्यांमध्ये वेगवेगळं करून घेतलेलं आहे आपलं छान घट्टसर दूध। तर आता आपण पहिल्यांदा काय करायचं, चिकूचा जो पल्प केला होता तो आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। हे बघा, चिकू जो आपण वाटून घेतला होता मिक्सर मधून तो आपण घालून घेऊया। तर मी हा चिकूचा पूर्ण याच्यामध्ये गर घातलेला आहे। आपण 1.5 चिकू, माझ्याकडे मोठे मोठे चिकू होते म्हणून मी 1.5 चिकू वाटून घेतलेला आहे पेस्ट करून। आणि एक थोडासा अर्धा मी वाचवून याच्यात फोडी आपण घालणार आहोत। ते छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला, मिक्सरला नाही लावायचंय। आपल्याला जरा दाणेदार कुल्फी बनवायची आहे, त्यामुळे मी हे परत मिक्सरला लावत नाहीये। आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आपण ज्या चिकूच्या फोडी आहेत त्या पण आपण घालून घ्यायच्या आहेत। चिकूच्या फोडी, जे अर्धा चिकू आपण वाचवला होता 2 चिकू मधून, ते आपण अर्ध्या फोडी घालणार आहोत। हे बघा,
हे आपलं छान आता मिक्स झालेलं आहे आणि आपण जे दूध मस्तपैकी आटवलं होतं ते आपल्याला ना एकदम फ्रीजमध्ये नाही ठेवायचंय, बाहेरच थंड करून घ्यायचंय. कोमट झालं की मग आपण हे असं मिक्स करून घ्यायचं. हे आता आपलं छान मिक्स झालेलं आहे. तुम्ही याची टेस्ट करून बघू शकता की किती गोड आहे, किती कमी गोड आहे. अगदीच कमी गोड असेल तर तुम्ही पिठी साखर घालू शकता. आता समजा जर आता आपलं व्यवस्थित आहे, कारण चिकू पण आपला गोड आहे, त्याच्यानंतर आपण चिकूचा पल्प पण याच्यात घातलेला आहे, त्यामुळे साखरेचा वापर बेतानी करायचा आहे. आता इथे आपण आंब्याचं बनवणार आहोत. तर माझ्याकडे इथे आमरस आहे, थोडासा घट्ट आमरस आहे, तर मी तो थोडासा याच्यात मिक्स करते. म्हणजे आपली आंबा कुल्फी होईल आणि एक चिकू कुल्फी होईल. तर मी इथे तीन चार चमचे घातलेले आहेत पोह्यांचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये इन्सेन्स घालू शकता, मी घालणार नाहीये. आता आपला दूध जर जास्त असतं तर आपण तिसरी पण एक कुल्फी, केशर कुल्फी बनवली असती, पण आपण अर्धा लिटर दुधामध्ये ह्या 2 कुल्फ्या करणार आहोत. आणि अर्धा लिटर दूध आपण छान उकळून घेतल्यामुळे ते आणखीन कमी झालेलं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा आंब्याच्या थोड्याशा फोडी आहेत, त्या मी घालणार आहेत. हे बघा, छान आपलं सगळं मिक्स झालेलं आहे. तुम्ही थोडं टेस्ट पण करून बघू शकता, व्यवस्थित आहे. हे पण मी टेस्ट करून बघते, व्यवस्थित आहे, कारण कुल्फी फारशी गोड नसते. इथे आपल्याकडे थोडं केशर घातलेलं दूध आहे, ते पण घालवणार, ते पण याच्यामध्ये मी घालते. मी याची केशर कुल्फी बनवणार होती, पण आपलं दूध एवढंच आहे त्याच्यामुळे ते नाही बनवता आली. नाहीतर फक्त ते दूध उकळवलेलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये केशर घालायचं. त्याच्यात छान आपण केसर पण घातलेलं आहे मस्त. आणि मी याच्यात कुठलाही ड्रायफ्रूट घालणार नाही, कारण मला प्युअर चिकूची आणि आंब्याची पाहिजे, त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूटचा वापर नाही करणार. हा. आता आपण हे काय करायचंय, आम्ही माझ्याकडे अशी ग्लास आहे, प्रत्येकाकडे असतातच घरामध्ये अशी ग्लास प्लास्टिकची, आपली याची ही प्लास्टिकची नाही म्हणता, याची कागदाचीच ग्लास आहेत. तर ही ग्लास आपण छान याच्यामध्ये ओतूया ते सारण, आपलं सगळं मिश्रण. तर पहिल्यांदा आपण आंब्याचं घालून घेऊया. मी छान धुवून घेतलेली आहे आतून. मस्त कुल्फी होणार आहे आपली. आता याच्यात काही ओतून घेऊया आपण. ही आता आपली 2 ग्लास तयार झालेली आहे, साईडला ठेवायचं. याला पूर्ण पॅकिंग करून घ्यायचं आहे आपल्याला कॉईल पेपरनी. आता आपण दुसरा एक ग्लास घेऊया. हे पण मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ. बघा, इथे पण आपल्याकडे 2 ग्लास आहेत. हे आईस्क्रीम खाल्ल्याचं आहे एक, आपण जेव्हा बाहेरून आईस्क्रीम आणतो त्याची पण ग्लास चालू शकतात आपल्याला. तर हे 2 ग्लास आहेत. आता याच्यामध्ये आपण चिकूची घालूया. आता आपण पहिली आंब्याची घातली ना, आता चिकूची घालूया. आपण याच्यामध्ये बेसमध्ये म्हणजे दुधाच्या बेसमध्ये आपण 4 ग्लास केलेली आहे, 2 आंब्याची आणि 2 चिक्कूची. तर आपल्याला जर समजा एकच करायची असेल तर मग पूर्ण 4-5 ग्लास होतात आपली. 4 झाली, 4-5 ग्लास छान होतात आपली भरून. तर आता आपण 2-2 फ्लेवर दाखवणार आहोत. तर आता ही छान आपल्याला पॅकिंग बंद करून घ्यायचं आहे. ग्लास हे कॉईल पेपरनी मी बंद करून घेते. हे पूर्ण असं आपल्याला पॅक बंद करून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे 7-8 तासासाठी. 7-8 तास तरी ते फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. हे बघा, 4 ग्लास मस्त मी कॉईल पेपरनी पॅक बंद केलेली आहेत.
आणि आता ही मस्त 7-8 तासासाठी फ्रीजरमध्ये जाणार आहे। आता तुमचा फ्रीज किती फास्ट आहे त्याप्रमाणे तुमची आईस्क्रीम कुल्फी लवकर होणार आहे। तर मी आता ही फ्रीजमध्ये 7-8 तासासाठी ठेवते आणि मग नंतर आपण बघूया, खायचं काम करूया। पॅकिंग मात्र छान करायची त्याच्यात पाणी जाता कामा नये, अजिबात व्यवस्थित पॅकिंग करू, किंवा तुम्ही याच्यावर असा रबर पण लावू शकता। त्याच्यामुळे आता हे मी छान पॅकिंग करून आता फ्रीजमध्ये ठेवते। मस्त अशी कुल्फीची ग्लासची पॅकिंग केलेलं आहे मी कॉईल पेपरने आणि आता ती फ्रीजमध्ये ठेवणार आहे 7-8 तासासाठी। 7-8 तास झालेले आहे आणि मस्त आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। मी बघितले जरा खोलून की घट्ट झाली की नाही। हा 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 हा, हे बघा तुम्ही बघू शकता, छान अशी आपली कडक कडक झालेली आहे मस्त, आणि करायला पण सोपी आहे। हा 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 हा, हे बघा किती सुंदर आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। मस्त। आणि इकडे मी थोडीशी काडी लावली होती, त्याची पण आईस्क्रीम छान तयार झालेली आहे। हे बघा, हा हा हा, हे बघा, म्हणजे तुम्ही अशी पण करू शकता, काडी घालू शकता। हे बघा छान अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। हे थोडं आपल्याला हे करावं लागेल, किंवा मी असे कागद इकडे पण आहे माझ्याकडे, हे पण जरा नरम झालेलं आहे बघा कुल्फी। आ हा हा हा, ही बघा कुल्फी आईस्क्रीम पण आपली तयार झालेली आहे। आणि इकडे मँगो। आ हा हा, आता आपण याच्यात पण सुरी घालून बघूया। ही थोडीशी कडक आहे, जर अशी नरम होऊन द्यायची, तोपर्यंत आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया। हे बघा मस्त अशा आपल्या, आ हा हा हा, हे बघा, वा वा वा, छान वड्या पडतायत त्याच्या। वाव, नक्की करून बघा तुम्ही। बघा किती छान झालेली आहे आपली आईस्क्रीम। आता आपण तशीच इकडे आंब्याची आहे ती पण आपण कापून घेऊया। ह्याच्यात मी अशी काडी घातली होती, ही काडी आपल्याला काढावी लागेल। आपण ही अशीच ठेवूया आणि दुसरी नरम झालेली काढून घेऊया। ही बघूया नरम झाली का। हा, ही बघा, ही पण छान नरम झाली। थोडा वेळ बाहेर काढून ठेवायची म्हणजे ती छान येते। आ हा हा, हे बघा, आता हिच्या पण आपण छान वड्या पाडून घेऊया। हा हा, मस्त मस्त झाली। आता आपण तशीच आपण इकडे आपले एक ग्लास राहिलेला आहे, आंबा आपण बनवली होती त्याचं पण आपण काढून घेऊया, ग्लास फाडून घेऊया। कागदाचं असल्यामुळे सोपं गेलं ते। आता मी इथे मँगोचं कापा करते। हा हा हा, थोडंसं खाली करून घेते, कारण इथे ना कापायला जमत नाहीये, तरी पण मी हातावर कापून बघते। आ हा हा, आता ही अशीच ठेवते। किती सुंदर झाली बघा आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे, खूप मस्त झालेली आहे। आणि ती मी जरा हात धुवून आले, बघा किती सुंदर आपल्या अशा वड्या पडलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। हे बघा, आहा, आहे की नाही करायला सोपी एकदम। बघा मस्त मी प्लेटमध्ये काढून आणलेली आणि मी खाऊन पण दाखवते। बघा किती नरम आहे, बघा खूप भारी झालेली आहे। नक्की करून बघा, करायला सोपी आहे
आणि फार काही साहित्य नाही लागत. फक्त तुमचा फ्रीज व्यवस्थित असलं, फ्रीजर व्यवस्थित असले की पटापट कुल्फी तयार होते. आणि याची रेसिपी बघून नक्की कमेंट करा कशी झाली आहे. असे आपण अनेक फळांपासून अशी कुल्फी बनवू शकतो. पिस्ता कुल्फी बनवू शकतो. मँगो, चिकू तर मी बनवलेली आहे. नक्की तुम्ही करून बघा. अगदी सॉफ्ट आणि मस्त झालेली आहे. चवीला एकदम भारी झालेली आहे. कमी खर्चात छान कुल्फी मिळते घरच्या घरी करायला. तर नक्की याची रेसिपी बघा आणि कशी झाली ती नक्की सांगा. बाय बाय मैत्रिणींनो. आणि लाईक करायला विसरू नका. कमेंट पण करा.